राजकारणातल्या या बातम्यांनंतर आता वळूयात पावसाच्या बातम्यांकडे। राज्यात धोधो पाऊस पडतोय। या पावसामुळे कोकणात अख्खा डोंगरच रस्त्यावर आलाय, तर नाशिकमध्ये सुद्धा पावसानं त्याचं रौद्र रूप दाखवलंय। पाहूयात पावसाची धडकी भरवणारी ही रूप। आपला सामान आणि पुरी जमीन आली सामान गेला। पाहणाऱ्याला हादरवून सोडणारी ही दृश्य आहेत। रत्नागिरीतल्या दापोलीत हा अख्खा डोंगरच्या डोंगर रस्त्यावर आला। कोकणात पावसानं अक्षरशः धुमशान घातलंय। पावसाचा वेग एवढा होता की दापोलीतल्या साखलोळीत डोंगर खचला आणि त्याची माती रस्त्यावर आली। पूर्णच्या पूर्ण डोंगर खचून खाली आलाय। डोंगर खचला त्यावेळी सुदैवानं रस्त्यावर कुणी नव्हतं, म्हणून मोठी दुर्घटना टळली आहे। दुसरीकडे खेड तालुक्यात धरणाच्या प्रवाहात एक तरुण वाहून गेलाय। खेडमधल्या शेल्डी धरणामध्ये काही मित्र पोहायला उतरले होते, त्यातला एक तरुण पाण्याच्या मधोमध गेला। अचानक प्रवाह वाढल्यानं हा तरुण मित्रांच्या डोळ्यांदेखतच वाहून गेला। असंच भलतं साहस नाशिकमधल्या अंजनेरी पर्वतावरच्या पर्यटकांच्याही अंगलट आलं। नाशिकच्या अंजनेरी पर्वतावर पावसाचा जोर वाढल्यानं 8 ते 10 पर्यटक अडकून पडले होते। अंजनेरीच्या पायऱ्यांचा अक्षरशः धबधबा झाला होता। अडकलेल्या पर्यटकांच्या पालकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाला पर्यटक अडकल्याची माहिती दिली। जिल्हा नियंत्रण कक्षाने वन विभागाशी संपर्क करून सगळ्या पर्यटकांची सुखरूप सुटका केली। पर्यटकांच्या सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय। खरं तर नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेत, तरीही पर्यटक जीव धोक्यात घालून गर्दी करतायत। पावसाळी पर्यटनाचा आनंद जरूर घ्या, मात्र पाऊस आणि तिथल्या भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन माहितगाराला सोबत घेऊनच पर्यटनाचा आनंद लुटा। रत्नागिरीहून राकेश गुडेकरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।